हॅलो फ्रेंड्स, आपल्या डिजिटल टेक्निकच्या लेक्चर सिरीजमध्ये आज आहे लेक्चर नंबर 3. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण नंबर सिस्टीम विषयी बरीच माहिती मिळवली. नंबर सिस्टीम, त्यांचे टाइप्स, त्यानंतर त्याचा वेटेज कसं काढायचं आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की एकमेकांमध्ये कन्वर्जन कसं करायचं. आतापर्यंत आपण पेपरमध्ये येणारे छोटे प्रश्न आणि बेसिक कन्सेप्ट समजून घेतले. मात्र आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण आज मी तुम्हाला तुमच्या पेपरमधले 4 मार्क फिक्स करून देणार आहे. आजचा टॉपिक आहे वन्स आणि टूज कॉम्प्लिमेंट विषयी. आज आपण बघणार आहोत वन्स आणि टूज कॉम्प्लिमेंट कसं काढायचं आणि बायनरी ॲडिशन कसं करायचं, तसंच बायनरी सबस्ट्रॅक्शन युजिंग वन्स अँड टूज कॉम्प्लिमेंट. हे टॉपिक आपण आज कव्हर करणार आहोत. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही बघत आहात लॉजिकली. मी मागच्या 6 वर्षापासून डिजिटल टेक्निक सारखे सब्जेक्ट शिकवत आहे. त्यामुळे तुम्ही पेपरमध्ये आन्सर्स कसे लिहिले पाहिजे हे मी तुम्हाला खूप चांगलं सांगू शकते. आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुमच्या पेपरमधले 4 मार्क्स फिक्स करून घ्या. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बघूया बायनरी ॲडिशन कशी करायची. वन्स आणि टूज कॉम्प्लिमेंट येण्यासाठी तुम्हाला बायनरी ॲडिशन येणं खूप गरजेचं आहे. आपल्याला बायनरी ॲडिशन करायची आहे 2 डिजिटची. त्यासाठी आपल्याकडे कंडिशन असणार आहेत 4. 0011 0101 ह्या आपल्याकडे 4 कंडिशन असणार आहेत. बायनरी ॲडिशन ही आपल्या जे आपण रेग्युलर वापरतो त्या नंबर सारखीच असते, म्हणजे डेसिमल सारखी. 0 + 0 इज 0, 0 + 1 इज 1, 1 + 0 इज also 1 and 1 and 1 is 0 carry 1. म्हणजे कसं, जेव्हा तुम्ही 1 + 1 करता, 1 + 1, तेव्हा त्याचा आन्सर येतं डेसिमलमध्ये 2. आपण हा 2 बायनरीमध्ये कसा लिहितो, 0 0 1 0. म्हणून हा आन्सर याचं 1, या आन्सर याचं 0 येतं आणि कॅरी 1 येते. आलं लक्षात? तसंच सेम जर आपण 1 + 1 + 1 केलं तर हे झाले तुमचे 3. 3ला आपण बायनरीमध्ये कसं लिहितो, 0 0 1 1. म्हणजे तुमचा आन्सर येणार 1 कॅरी 1. ठीक आहे. मग 1 + 1 + 1 इज 1 कॅरी 1. हा झाला तुमचा सम, हा झाला तुमचा कॅरी. आलं लक्षात? तर ह्या 2 गोष्टी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्हाला मग पुढचं सगळं सोपं जाईल. आता बघूया वन्स कॉम्प्लिमेंट. वन्स कॉम्प्लिमेंट हे तुमच्या दिलेल्या नंबरला फक्त इन्व्हर्ट करतं. जेव्हा तुमचा आन्सर निगेटिव्हमध्ये असतं तेव्हा तुम्हाला वन्स कॉम्प्लिमेंट घ्यावा लागतो. एक छोटंसं एक्झाम्पल सांगते. फॉर एक्झाम्पल, हा जर नंबर आपण घेतला 10 10 11 व 01, याचा मला वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. तर मी सिम्पली काय करेल, इन्व्हर्ट करेल ह्या नंबरला. 1चा 0 1 0 1 0 0 1 0. हा झाला माझा वन्स कॉम्प्लिमेंट. वन्स कॉम्प्लिमेंट खूप सोपं आहे. तरी याचे 2 नंबर तुम्हाला वन्स कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी 2 मार्कासाठी पेपरमध्ये येऊ शकतात. आता बघूया टूज कॉम्प्लिमेंट. टूज कॉम्प्लिमेंट करण्यासाठी 2 स्टेप करायचे आहेत. आधी दिलेल्या नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा आणि त्याच्यामध्ये बायनरी 1 ॲड करायचा. फॉर एक्झाम्पल, हे एक्झाम्पल बायनरीमध्ये मी घेतलं. याचा मला काढायचा आहे टूज कॉम्प्लिमेंट. फाइंड टूज कॉम्प्लिमेंट. त्यासाठी मी सगळ्यात आधी हा नंबर लिहून घेईल आणि वन्स काढेल. वन्स कसा काढायचा, इन्व्हर्ट करायचं सिम्पली. 0 1 0 0 1 1 0 1. आणि यामध्ये मला करायचं आहे बायनरी 1 ॲड. आत्ता मी तुम्हाला ॲडिशन शिकवली. इथं थोडीशी नेहमी जागा ठेवायची आपल्याला कॅरी लिहिण्यासाठी. 1 and 1 इज 1, 1 and 1 इज 0 कॅरी 1. ठीक आहे. खाली 1. हा बाकीचा नंबर जसाच्या तसा खाली उतरेल. आन्सर लिहिताना कधीच कंटाळा करायचा नाही. जे
क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यासमोर त्याचा आन्सर लिहायचं. 1011 0010 याचा 2's कॉम्प्लिमेंट is 01001110. 2's कॉम्प्लिमेंट सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये 2-2 मार्क्ससाठी येतात. चला आता आपण बघूया सबस्ट्रॅक्शन युजिंग 1's कॉम्प्लिमेंट. 1's कॉम्प्लिमेंटने सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागतं, जो नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा आहे त्याचा 1's कॉम्प्लिमेंट घ्यायचा आणि ते जे आन्सर आलेलं असतं ते आन्सर दिलेल्या दुसऱ्या नंबरमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर फायनल कॅरी जर तुमची 1 असेल तर तुमचं आन्सर हे पॉझिटिव्ह असतं आणि त्याच्या ट्रू फॉर्ममध्ये असतं. त्यामुळे आलेली कॅरी आन्सरमध्ये ॲड करायची. पण जर तुमची फायनल कॅरी 0 आली असेल तर तुमचं आन्सर हे निगेटिव्ह फॉर्ममध्ये असतं, म्हणजेच त्याच्या 1's कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये. म्हणून आपल्याला काय करावं लागतं की जे आन्सर आलंय त्याचा 1's कॉम्प्लिमेंट घ्यावा लागतो आणि मग आपल्याला फायनल आन्सर मिळतो. तर हे आपण बघूया, एक एक्झाम्पल घेऊ. आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया. 9 - 4 हे दोघं डेसिमल नंबर आहेत. यांचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे युजिंग 1's कॉम्प्लिमेंट. तर फर्स्ट रूल काय आहे, स्टेप 1, आपल्याला जो नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा आहे त्या नंबरचा 1's कॉम्प्लिमेंट काढायचा. त्याआधी आपण काय करू, हे दोघं नंबर कन्वर्ट करून घेऊ बायनरी मध्ये. 9 8 + 1 is 9 and 4 0 1 0 0 is your 4. हे मी कसं काढलं, 8 4 2 1 च्या रूलने. हा आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण याविषयी डिटेलमध्ये बघितला नसेल व्हिडिओ तर जाऊन नक्की बघा. तर आपली स्टेप 1 आहे की हा जो नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा आहे त्याचा 1's कॉम्प्लिमेंट काढायचा. 0 1 0 0 याचा मी काढणार आहे 1's. याचा 1's काढायचा म्हणजे काय, 0चा 1 आणि 1चा 0 करायचा. 1 0 1 1. आता स्टेप 2 मध्ये या नंबरमध्ये जो गिवन नंबर आहे तो गिवन नंबर आपल्याला ऍड करायचा आहे. ऍड 1 0 0 1. आपण बायनरी ऍडिशन आत्ताच बघितली आहे. बायनरी ऍडिशन करतीये. 1 and 1 is 0 कॅरी 1. 1 and 1 is 0 कॅरी 1. 1 जसाच्या तसा. 1 and 1 is 0 कॅरी 1. ही कॅरी खाली घेतल्यामुळं आता आपली ही जी फायनल कॅरी आहे ती आली आहे 1. जेव्हा फायनल कॅरी 1 येते तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, हे जे आन्सर आहे हे इट इज अ पॉझिटिव्ह अँड इन ट्रू फॉर्म. म्हणून जे आन्सर आलंय 0 1 0 0 यामध्ये आपल्याला ही जी कॅरी आहे ती ऍड करायची आहे. ठीक आहे. 0 1 0 म्हणजे आपला आन्सर आलं -4 इज इक्वल्स टू 0 1 0 1 मीन्स 5 डेसिमल मध्ये. आता तुम्हाला एक ट्रिक सांगते की हे जे तुमचे 1's कॉम्प्लिमेंट 2's कॉम्प्लिमेंटचे एक्झाम्पल असतात हे सगळे डेसिमल मध्ये असतात. डेसिमल सबस्ट्रॅक्शन करायची असते जी आपण रिअल लाईफ मध्ये नेहमी करत असतो. त्यामुळे तुमचं आन्सर जे आहे ते इथंच व्हेरीफाय होतं. जर तुमचा आन्सर बरोबर येत नसेल तर इथं काहीतरी गडबड आहे हे समजून जायचं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल तर तुमचे हे जे 4 मार्क्स आहेत हे फिक्स राहतील. आता आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया. 4 - 9. मी नंबर मुद्दाम सेम ठेवलेत
using ones complement. ओके, सगळ्यात आधी 4 आणि 9 ला बायनरी मध्ये कन्वर्ट करू. 4 इज युअर 0 1 0 0 and 9 is 1 0 0 1. काय करायचं आहे, सगळ्यात आधी जो नंबर मायनस करायचा आहे त्या नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा. तुम्ही पेपरमध्ये प्रॉपर असं मी जसं लिहिते स्टेप 1 स्टेप 2 त्या टाईपमध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला फुल मार्क्स मिळतील, मार्क्स कट होणार नाही. 1 0 0 1 याचा काढते मी वन्स कॉम्प्लिमेंट, तो येतो 0 1 1 0. याच्यामध्ये आता पुढे काय करायचं आहे, हा जो गिवन नंबर आहे हा गिवन नंबर याच्यामध्ये ॲड करायचा आहे. इट इज स्टेप 2. 0 1 0 0 बायनरी ॲडिशन. 0 and 0 is 0, 1 and 0 is 0, सॉरी 1 and 1 is 0 कॅरी 1. ही कॅरी जशी तशी उतरली, म्हणजे आपल्याला कॅरी काय आली आहे 0. फायनल कॅरी 0 असल्यामुळे आपलं हे जे आन्सर आहे इट्स इन अ निगेटिव्ह फॉर्म. निगेटिव्ह फॉर्म मध्ये आपला आन्सर आहे. त्याच्यामुळे आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे, स्टेप 3 मध्ये आपल्याला याचा वन्स कॉम्प्लिमेंट परत काढायचा आहे. 1 0 1 0 याचा मी काढते वन्स कॉम्प्लिमेंट 0 1 0 1. ओके, म्हणजे हे आपलं फायनल आन्सर आहे, विच इज किती आहे 4 + 1 5 बट -5. म्हणजे फायनल आन्सर इज 4 - 9 इज इक्वल्स टू -5. आता आपण खूप महत्त्वाच्या टॉपिककडे वळणार आहे, जो तुमच्या पेपरमध्ये 100% येतो. सबस्ट्रॅक्शन युजिंग टूज कॉम्प्लिमेंट. टूज कॉम्प्लिमेंटने सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी वन्स कॉम्प्लिमेंट सारखी प्रोसिजर साधारण सेम आहे. सगळ्यात आधी जो नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा आहे त्या नंबरचा आपल्याला टूज कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. त्यानंतर ज्या नंबरमधून सबस्ट्रॅक्ट करायचा आहे त्या नंबरचा बायनरी आलेल्या आन्सरमध्ये ॲड करायचा आणि कॅरी चेक करायची. जर कॅरी 1 असेल तर तुमचा आन्सर हे पॉझिटिव्ह आणि त्याच्या ट्रू फॉर्ममध्ये असतं. त्यामुळे कॅरी डिस्कार्ड करून टाकायची आणि फायनल आन्सर तुम्हाला डायरेक्ट मिळतं. वन्स कॉम्प्लिमेंटमध्ये आपण ती कॅरी ॲड करतो, इथं ॲड करण्याची गरज नाही. आणि जर कॅरी 0 असली तर तुमचा आन्सर हे निगेटिव्ह आणि टूज कॉम्प्लिमेंटच्या फॉर्ममध्ये असतं. त्यामुळे आपल्याला ओरिजिनल नंबर काढण्यासाठी रिव्हर्स प्रोसिजर ऑफ टूज कॉम्प्लिमेंट करायला लागते. म्हणजे काय तर आलेला आन्सर आहे त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा आणि त्याच्यामध्ये 1 ॲड करायचा आणि मग तुम्हाला फायनल आन्सर मिळतो. चला सबस्ट्रॅक्शन युजिंग टूज कॉम्प्लिमेंट समजून घेऊया. एक्झाम्पल घेऊ. मी एक्झाम्पल घेतेय 0 1 0 0 0 बायनरी -0 1 0 0 1. दिस इज ऑल्सो बायनरी. सबस्ट्रॅक्ट युजिंग टूज कॉम्प्लिमेंट. यासाठी स्टेप 1 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा आहे त्याचा टूज कॉम्प्लिमेंट काढायचा. टूज कॉम्प्लिमेंट कसा काढायचा, 0 1 0 0 1 दिस इज गिवन नंबर. याचा मी सगळ्यात आधी काढणार आहे वन्स कॉम्प्लिमेंट, दॅट इज 1 0 1 1 0 आणि याच्यामध्ये मी ऍड करणार आहे 1 ला फॉर टूज कॉम्प्लिमेंट. 1 1 1 0 1. दिस इज युअर फायनल नंबर. आता स्टेप 2 मध्ये हा जो गिवन नंबर होता यामध्ये हा नंबर आपल्याला ऍड करायचा आहे. 0 1 0 0 0 प्लस 1 0 1 1 1. बायनरी ऍडिशन करायची आहे. 0 and 1 is 1, 0 and 1 is 1, 0 and 1 is 1, 1 and 1.
म्हणून इथं कॅरी आली आहे तुमची 0. इफ कॅरी इज 0 देन आन्सर इज इन निगेटिव्ह फॉर्म and in 2's complement form. म्हणून आपल्याला हे जे आन्सर आहे ह्या आन्सरचा 2's कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. कसा काढायचा? आन्सर इज 1 1 1 1 1. याचाच 2 कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी दिस इज युअर स्टेप 3. सगळ्यात आधी काढते मी 1s 0 0 0 0 0. यामध्ये 2's कॉम्प्लिमेंट करण्यासाठी ऍड करायचा 1 1 0 0 0 0. म्हणून फायनल आन्सर, पण हे निगेटिव्ह आहे. फायनल आन्सर काय येईल? 0 1 0 0 0 बायनरी इज युअर 0 1 0 0 1. Binary is equals to minus 0 0 0 0 1 binary. Okay, this is your final answer. आता आणखी एक एक्झाम्पल घेऊया जेव्हा तुमची कॅरी असते 1. Example is 0 1 1 0 0. This is your binary number minus 0 0 0 1 1 using 2's. सगळ्यात आधी स्टेप 1, जो नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा आहे त्याचा 2's काढायचा आहे. त्यासाठी मी काढते 1s 1 1 1 0 0 प्लस 1 2's कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी दिस इज युअर 1 0 1 1 1. ओके, आता सेकंड स्टेप मध्ये हा जो गिवन नंबर आहे या गिवन नंबर मध्ये हा नंबर ऍड करायचा आहे. 0 1 1 0 0 प्लस 1 1 1 0 1. बायनरी ऍडिशन करायची आहे. 0 and 1 is 1 0, 1 and 1 is 0, carry 1, 1 and 1 and 1 is 1, carry 1, then 1 and 1 is 0, carry 1. तुमची कॅरी आली आहे 1. If carry is 1 then answer is positive and is original form म्हणजे true form. म्हणून तुम्हाला यामध्ये काही चेंजेस करायचे नाहीये. फक्त हा जो 1 आला आहे त्याला डिस्कार्ड करायचंय. आन्सर इज 0 1 1 0 0 minus 0 0 0 1 1 is equals to 0 1 0 1 0 0 1 is your answer. ओके, आता हे प्रॅक्टिस करा यांची आणि 4 मार्क्स तुमचे फिक्स करा. यामध्ये 2 टाइपचे एक्झाम्पल येतात. एक तर जर असा डायरेक्ट बायनरी नंबर दिलेला असेल तर तुम्हाला 2-2 मार्काला 2 एक्झाम्पल येतील, ज्यामधला मोस्ट प्रोबॅबली एकाचा आन्सर 0 येणार असेल आणि एकाचा आन्सर 1 येणार असेल. और तुम्हाला 4 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो असा. परफॉर्म 2's कॉम्प्लिमेंट, सबस्ट्रॅक्शन of 59 minus 62. इथं तुम्हाला डेसिमल नंबर दिलेले आहेत आणि त्याचा तुम्हाला 2's कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन करायची आहे.
आपण वन्स कॉम्प्लिमेंटचे सबट्रॅक्शन जे बघितले ते सिंगल नंबर होते, सिंगल डिजिट नंबर, त्यामुळे ते आपल्याला डायरेक्ट कन्वर्ट करता आले बायनरी मध्ये. इथं डबल डिजिट नंबर असल्यामुळे तुम्हाला बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करायला लागेल? बरोबर, बाय डिवायडिंग. जर तुम्हाला हे फिजिबल असेल, जमत असेल तर तुम्ही हे करू शकता. पण एक दुसरी मेथड आहे बायनरी काढण्यासाठी जी जास्त सोपी आहे, ती आहे कॅल्क्युलेटर यूज करून. कॅल्क्युलेटर यूज करून तुम्ही 1 मिनिटामध्ये डेसिमलचा बायनरी नंबर काढू शकता. तो बायनरी नंबर काढायचा आणि जशी आपण प्रोसिजर फॉलो करतोय तशी फॉलो करायची. हे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी एक व्हिडिओ कॅल्क्युलेटरवर बायनरी, ऑक्टल, डेसिमल आणि हेक्साडेसिमलचे कन्व्हर्जन्स कसे करायचे यावर नक्की घेऊन येईल. तर आज आपण पाहिलं सबट्रॅक्शन युजिंग वन्स अँड टूज कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बीसीडी नंबर्स आणि बीसीडी ऍडिशन बघूया, ते पण एक्झाम्पल सहित. कारण हा प्रश्न सुद्धा तुमच्या पेपरमध्ये नक्कीच विचारला जातो. म्हणून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण तुमच्या एक्झाम पर्यंत ही लेक्चर सिरीज सुरू राहणार आहे तुमच्या पेपरमधल्या IMP सोबत. आणि तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. पण एकटेच फायदा करून घेऊ नका, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा. तसंच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहे आणि तुमच्या कॉलेजचं नाव काय आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.